नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त व निरोगी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना आज मातृदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज प्रत्येकाच्याच मोबाईलवरती मातृदिवसाच्या शुभेच्छांचा स्टेटस ठेवलेला आहे व ते प्रत्येकजण मातृदिवस साजरा करत आहे. परंतु बंधू आणि भगिनींनो, मातृदिवस साजरा करणे म्हणजे केवळ आणि केवळ आपल्या मोबाईलवरती मातृदिवसांच्या शुभेच्छांचा स्टेटस ठेवणे नाही आहे, तर आपल्या आईवडिलांची काळजी घेणे देखील आहे. प्रत्येकच आईवडील हे आपल्या बालकांची काळजी घेत असते. जेव्हा माता गरोदर असते, तेव्हा ती आपल्या बालकांची काळजी घेत असते. ती हवे ते बघत असते. तिला खूपदा अन्न देखील पचत नसते किंवा तिला अन्न देखील चालत नसते, तरी देखील ती आपल्या बाळाची पूर्णपणे काळजी घेते. व आपल्या बाळासाठी ती हवे ते प्रयत्न करते व सर्व सहन करत असते. तर बंधू आणि भगिनींनो, आपल्या बाळासाठी ती वाटेल ते कष्ट घेत असते. तिची रात्री झोप देखील होत नसते. बरेचदा तिला उलट्या होत असतात. मळमळ वाटत असते, तरी ती देखील सर्व सहन करते व आपल्या बाळाला जन्म देत असते. जेव्हा तिला बाळ होते, तेव्हा तिला खूप कष्ट सहन करावं लागते. खूप वेदना होत असतात, तरी देखील ती आपल्या बाळाला जन्म देत असते. ते बाळाला जन्म देताना ती निष्काळजी करत नाही. ती बाळाला जन्म देण्यासाठी खूप कष्ट सहन करते व आपल्या बाळाला जन्म देते. ती हा देखील विचार करत नाही, की भविष्यात माझं बाळ माझी काळजी करणार की नाही? मला मला त्रास मला सुखात ठेवणार की नाही? हा देखील ती विचार करत नाही. फक्त ती आपल्या मी आई आहे व मी माझ्या बाळाची काळजी घेतली पाहिजे, एवढंच तिच्या मनात असते. तर बंधू आणि भगिनींनो, बाळाच्या काळजीपोटी ती हवे ते कष्ट सहन करत असते. जेव्हा बाळाला बोलता देखील येत नाही, चालता येत नाही व आपले मत व्यक्त करता येत नाही, अशा परिस्थितीत ती आईच असते, की जी त्या मुलाला हवे ते बघत असते. त्याच्या भुकेची काळजी घेत असते. तर त्यांनी सू-शी केली असता त्याची काळजी घेत असते. त्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्याचं काम करत असते. तो जो त्याच्यासाठी ती रात्र जागत असते. ती स्वतःची झोप देखील बघत नाही. स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाही. स्वतःला भूक लागलेली देखील बघत नाही. फक्त ती आपल्या बाळाच्या काळजीपोटी जगत असते. ती आपल्या बाळासाठी हवे ते करण्याचा प्रयत्न करत असते. रात्र जागरण जेव्हा बाळ आजारी होतं, तर तिला खूप वेदना होत असतात, की आपलं बाळ आजारी आहे. त्याला खूप त्रास आहे. ती आपल्या बाळासाठी हवे ते कष्ट घेत असते. ती रात्रीची झोप बघत नाही. आपलं बाळ रडलं, की तिला देखील रडू येत असते, की माझं बाळ रडलं, त्याला त्रास होत आहे. तर ही बाळाची काळजी घेणारी आई असतेच. तीच आपल्या बाळाचं काळजी घेत असते. बंधू आणि भगिनींनो, बाळाच्या काळजीसाठी ती वाटेल ते करत असते. जेव्हा बाळ थोडं मोठं होतं, तेव्हा ते जिद्द करतं, हट्ट करतं, वाटेल ते कारनामे करत असतं, त्रास देत असतं आणि बाळ तेच बाळ त्या आईला खूप त्रास देत असतं. तरी देखील ती काळजी घेत असते. त्याच्या भुकेची काळजी घेते, त्याची हट्ट पुरवण्याचं काम करते. त्याला हवं नको ते बघते. त्याला भूक लागली असता त्याला अन्न देते. त्याने जे मागितलं ते देण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी ती वाटेल ते कष्ट घेण्याचा देखील प्रयत्न करत असते. ती हवे ते देण्यासाठी ती वाटेल ते कष्ट करत असते. रात्र ती जागरण करत असते. बरेचदा बाळ आजारी झाले तर ती रात्रंदिवस जागरण करून त्या बाळाची सेवा करत असते व त्या बाळाची काळजी घेत असते. जेव्हा त्याला सुशी देखील धुता येत नाही, तेव्हा ती सर्व आपल्या बाळाचे सोपस्कार करते. आपल्या बाळाची सर्व प्रकारे काळजी घेते व त्याला मोठा करत असते. एक हिरकणीच आहे, जी आपल्या बाळासाठी शिवरायांच्या गडावरून देखील खाली उतरली होती. ती गवळण होती, जी आपल्या बाळाच्या काळजीपोटी शिवरायाचा गड देखील उतरून खाली आली होती व आपल्या बाळाची तिने काळजी घेतली होती. त्याच प्रकारेच आज देखील माता या आपल्या बाळाच्या काळजीपोटी वाटेल ते करत असतात व आपल्या बाळाची काळजी घेत असतात. त्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, चांगल्या शाळेमध्ये जाता यावं, यासाठी ती आज बाहेर पडलेली आहे. ती आपल्या बाळासाठी नोकरी देखील करत आहे व एखादा व्यवसाय देखील करत आहे, की आपलं बाळ चांगलं शिकलं पाहिजे, चांगलं घडलं पाहिजे, त्याचं भविष्य घडलं पाहिजे. तो एक चांगला व्यक्ती निर्माण झाला पाहिजे व त्याचं
भविष्य सुखकर झालं पाहिजे यासाठी ती आपल्या दुःखाची देखील विचार करत नाही व त्याच्या काळजीपोटी ती सतत प्रयत्न करत असते व त्याची काळजी घेत असते. ती नेहमी आपल्या बाळासाठी जगत असते. आपल्या मुलासाठी जगणारी ती एक आईच असते व ते वडीलच असतात, की जे आपल्या बाळासाठी जगत असतात. ते आपल्या बाळासाठी वाटेल ते कष्ट घेत असतात. आपल्या मुलाच्या प्रगतीतच ते लोकं आपली प्रगती म्हणत असतात. आपली आई ही नेहमी आपल्या बाळाच्या प्रगतीतच आपली प्रगती मानत असते व आपल्या बाळाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असते. ती वाटेल ती एखादी नोकरी, जॉब करून आपल्या बाळाला उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते व त्यांना हवं नको ते बघण्याचा प्रयत्न करत असते. बरेचदा परिस्थिती गंभीर असते. खायला देखील हे नसते, परंतु ती आपल्या पोटाला चिमटा देते, परंतु आपल्या बाळाचे पोट भरते. तीच आईच आहे जी आपल्या मुलांच्या काळजीपोटी सर्व करते. एखाद्या घरात 2 बालक असले की तेव्हा ती बालके आज छोटे असताना हट्ट करतात, की आई माझ्यासाठी माझ्याशी बोलली पाहिजे, माझ्याशी खेळली पाहिजे, माझ्यासोबत झोपली पाहिजे किंवा माझे लाड पुरवले पाहिजे. परंतु जेव्हा हीच बालके मोठी होत असतात, तेव्हा ती आपल्या आईला ओझं समजत असतात व तिला मला ती आई माझ्याकडे नको आहे, आई तुझ्याकडे राहू दे, तू आईचं कर, असं म्हणून बोलत असतात. बंधू आणि भगिनींनो, केवळ मातृदिवसात फक्त मातृदिवसाच्या शुभेच्छांचा एक स्टेटस ठेवल्याने होत नाही, तर आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. ज्याप्रमाणे आपले आई-वडील आपली काळजी घेत असतात, तेव्हा ते हा देखील विचार करत नाही, की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. ते फक्त आपलं बाळ आहे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे हाच विचार करत असतात व त्याची काळजी घेत असतात. काळजी घेत असताना त्यांना कितीही कष्ट झाले तरी ते सर्व सहन करत असतात. म्हातारपणी वय झाल्यानंतर प्रत्येक आई-वडिलात थोडा चिडचिडपणा येत असतो. ज्याप्रमाणे आपण छोटं असताना जिद्द करत असतो, चिडचिड करत असतो, त्याप्रमाणेच आपल्या आई-वडिलांमध्ये देखील वयाच्या मानाने कधी जिद्द आल्यास किंवा चिडचिडपणा आल्यास ते प्रत्येक मुलांनी सहन केला पाहिजे व आपल्या आई-वडिलांची काळजी घेतली पाहिजे. कारण जेवढी काळजी त्यांनी आपली घेतली आहे, ती तेवढ्याप्रमाणे आपण त्यांचं केलेलं नाही आहे, आपण करत नाही आहे. आपण फक्त त्यांना 2 टाईम जेवण देणं व त्यांना हवं नको ते बघणं, त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने बोलणं, त्यातच त्यांचं समाधान असतो. ते आपल्या प्रगतीतच प्रगती मानत असतात व आपल्या यशातच ते आपल्याला स्वतःला यशस्वी समजत असतात. त्यामुळे आपल्या वडिलांची व आईची काळजी घेणे हे सर्वस्वपणे आपल्या हातात असते व प्रत्येक बालकांनी, प्रत्येक व्यक्तींनी आपल्या वडिलांची व आईची काळजी घेणे आवश्यक असते व त्यांनी घेतली पाहिजे. असं मला वाटते, की केवळ मातृदिवसाच्या शुभेच्छा देऊन होणार नाही, तर प्रत्येक बालकाने किंवा प्रत्येक व्यक्तीने आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे आवश्यक असते. कारण वयाच्या मानाने जरी चिडचिडपणा आला असला तरी ते आपली आत्ता देखील काळजी घेत असतात. आपल्याला हवं नको ते आत्ता देखील बघत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, तुम्ही आपल्या वडिलांना, आईंना तेच सन्मान द्या जे त्यांनी आपल्याला दिले आहे. आपल्यासाठी त्यांनी जेवढं केलं आहे, त्यापेक्षा थोडं जरी केलं, तरी त्यांना खूप समाधानी वाटतं आणि ते त्यात खूप समाधानी जीवन जगतात व खूप आनंदी असतात. म्हणून आपल्या आई-वडिलांचा आनंद टिकवण्याचा प्रयत्न करा. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.